आवाज जनतेचा। मालेगाव तालुक्यातील करंजी येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त श्री दत्तप्रभू अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तपस्विनी सुनंदाताई बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावातील आणि वाशिम जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील बरेच मंडळी या उत्सवामध्ये सहभागी झाले होते। अशा या अवतार दिनानिमित्त धर्मसभेचं आयोजन करण्यात आले होते। अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परम महंत श्री अविराज बाबा बिडकर हे उपस्थित होते। त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई निवास परमपूज्य परम महंत श्री सागर दादाजी तळेगावकर यांची उपस्थिती लाभली होती। अशा कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य परम महंत श्री अविराज दादा लाड वाशिम आणि त्याचबरोबर परमपूज्य परम महंत श्री विलासदादा उर्फ वैरागी बाबा जोडगा यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला होती। त्याचबरोबर तपस्विनी रुक्मिणी अक्का काटा यांची उपस्थिती होती। अशा या धर्मसभेतून महानुभाव संप्रदायामध्ये सर्वात मानाचं स्थान असलेल्या श्री दत्तप्रभू अवतार यांची महती परमपूज्य परमहंत बाबा बिडकर यांनी आपल्या सुंदर वाणीतून या ठिकाणी प्रगट केली। ईश्वराविषयी असणारी तळमळ ही केवळ 1 महिन्यापुरतीच मर्यादित न राहता अखंडपणे ईश्वर धारणा हवी, तसेच ईश्वराला पूजनी मानण्यासाठी सदैव तत्पर असावे अशा प्रकारचे धर्मसभेतून सांगण्यात आले आहे। त्याचबरोबर मुंबई निवासी परमपूज्य परमहंत श्री सागर दादाजी तळेगावकर यांनी आपल्या सुंदर वाणीतून महानुभाव संप्रदायामध्ये असणारे गुरुचे स्थान, त्याचबरोबर गुरुचे चरित्र आणि गुरुविषयक असणारी तळमळ या विषयावर प्रखरपणे प्रकाश टाकला। तसेच परमपूज्य प्रमाण श्री अविनाश दादा लाड यांनी महानुभाव संप्रदायामध्ये दृष्टांतद्वारे माहिती कथन केली। खरे तर या कार्यक्रमातून महानुभाव संप्रदायाचा प्रसार हा झपाट्याने होत आहे। त्याचबरोबर उपदेशी मंडळींची वाढती संख्या लक्षात घेता अशा या कार्यक्रमांमध्ये विशेषतः तरुण मंडळींनी जीवाभावाने ओतून भाग घेतलाय। असा कार्यक्रम जेव्हा गावामध्ये घडला जातो तेव्हा धार्मिक वातावरण आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते आणि तेव्हा समाजाची प्रगती, समाजाची उन्नती ही अशाच कार्यक्रमातून साध्य होत असते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तपस्विनी सुनंदाताई बोरीकर यांनी या कार्यक्रमासाठी अफाट प्रयत्न केले। प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि सतत महिला वर्गांना आणि बालवर्गांना आपल्या महानुभाव संप्रदायाची माहिती कथन करण्याचा जणू काही त्यांनी वसाहत उचलला होता। त्यामुळे शेवटी अशा कार्यक्रमाची सांगता म्हणून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। संपूर्ण गावातील मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला नियोजनबद्ध साकार केले, त्यामुळे करंजीमध्ये असा हा एक सोहळा, आनंददायी सोहळा या ठिकाणी ठरला गेला। संपूर्ण गावकरी मंडळी महाप्रसादाचा आणि प्रवचनाचा लाभ घेतला। श्री दत्त सेवा आश्रम येथे आज दत्तप्रभू अवतार दिन मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजरा करण्यात आला आणि संपूर्ण करंजी गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावून सर्वांनी सहकार्य केले। विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।